असे केवळ ही अंतरी. तर मी केतकर मॅडमना विनंती करते. आज गीता जयंती निमित्त मला या ठिकाणी विद्याभारती तुमच्या शाळेने बोलवलेलं आहे आणि तुम्ही पहिलीपासून ते 9वी पर्यंत ना सर, 9वी पर्यंतचे विद्यार्थी आहात. ते पहिलीचे तरी इकडे छोटे छोटे दिसत आहेत. आता ही भगवद्गीतेबद्दल बोलायचं म्हणजे जरा तोलूनच बोलायला पाहिजे ना, तुम्हाला सगळ्यांना कळायला पाहिजे. तर प्रथम मी सुरुवात करते. तुम्हाला वक्रतुंड महाकाय येतं? वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता पुढचा श्लोक मी म्हणते तो येतो का बघा. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. हा रोज म्हणता ना श्लोक? हा. तर या श्लोकाचा अर्थच असा आहे की कृष्णं वंदे जगद्गुरुं. जगताचा गुरु आहे. म्हणजे तुमच्या इथे हे टीचर आहेत, त्याच्यावरचे त्यांना शिकवणारे शिक्षक असतात आणि त्याच्याही वरचा एक मोठा सद्गुरू आहे. सद्गुरूपेक्षा गुरुच, नंतर सद्गुरू निर्माण होतो. गुरुच मोठा शिक्षक, सगळ्या जगाला शिकवणारा शिक्षक, तो म्हणजे कोण आहे? भगवान कृष्ण. याच्यात तुम्हाला कोण दिसतंय बघा? माहितीये हे पुस्तक कुठलं आहे? हे पुस्तक हा ग्रंथ आहे. हा कुठला माहितीये? नाही माहिती. बर, असो. मी थोडं तुमच्याशी गप्पा मारत बोलणार आहे. मला भिडे सरांनी सांगितलंय तुम्ही त्यांच्याशी ज्यांना पटेल रुचेल असं बोला. ताई, तुझा वाढदिवस कधी असतो? तुझा? येस, तुझा. असू दे. दादा, तुझा कधी असतो वाढदिवस? हा, येस, बोला. वाढदिवस कधी असतो? मार्च मध्ये. ठीक आहे, असेल मार्च मध्ये. तुझा कधी असतो? 7 सप्टेंबर. प्रत्येकाचा वाढदिवस ठरलेला आहे. पण आजचा जो वाढदिवस आहे तो कोणाचा आहे माहितीये? या पुस्तकाचा आहे, भगवद्गीतेचा. आज गीता जयंती आहे. आपल्याला कोणी जयंती म्हणत नाही. आज माझी जयंती आहे असं नाही म्हणत कोणी. फार मोठ्या लोकांची जयंती असते. तसं फार मोठ्या ग्रंथांची, फार मोठ्या पोथ्यांची, फार मोठ्या धर्मशास्त्राच्या ग्रंथांची जयंती म्हणजे जन्म कसा झाला, तो लीला कसा गेला आणि तो समाप्त कधी झाला, त्याची जयंती ही आज आहे. हा भगवद्गीता ग्रंथ आहे. पहा किती दिसाल, किती छोटा आहे ना. आणि आता तुम्ही म्हणलात पण किती अध्याय म्हणलेत तुम्ही? 18 अध्याय. अध्याय म्हणजे प्रत्येक अध्यायाचं सारांश. प्रत्येक अध्यायाचा सारांश तुम्ही म्हणत गेलात. आणि आता भगवद्गीता ग्रंथ तुम्ही जवळजवळ सगळा म्हणलात. कारण प्रत्येकाचं सार तुमच्या त्या शिक्षिकेचं कौतुक करते मी आणि तुमचं पण करते. कारण इथं बसलेले जवळ तो तर ज्याला हे लावलेलं होता ना, तो तर फारच म्हणजे उत्तमच म्हणत होता. पण सगळे उत्तम म्हणत होते. फक्त शेवटचे 1-2 श्लोक जरा, ते पण आता भिडे सर म्हणले तसं की 2 वर्ष शिकवतायत ना, हे 2 वर्ष तुमच्या तोंडात बसलेले श्लोक आहेत. म्हणजे माझ्या पुढे जो प्रॉब्लेम होता की यांना कसं कळणार ही भगवद्गीता, असं काही नाहीये. तुम्हाला भगवद्गीतेत काय आहे आणि काय नाही हे संपूर्ण कळण्यासारखं आहे. तर आपण जयंत्या करतो. कृष्ण जयंती असते, दत्त जयंती असते, बाबासाहेब आंबेडकर जयंती असते, अनेक जयंत्या. तसं ह्या पुस्तकाची आजची जयंती आहे. तुमच्या भाषेत बोलायचं म्हणजे काय? वाढदिवस किंवा हल्ली म्हणतात बर्थडे. आज यांचा बर्थडे आहे. हा, ह्या ग्रंथाचा बर्थडे आहे. हा कुठल्या धर्माचा ग्रंथ आहे कोणी सांगू शकेल? हा या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. हिंदू धर्म ग्रंथ आहे. प्रत्येक धर्माचा एक ग्रंथ असतो. तसं आपल्या धर्माचा हा ग्रंथ आहे. पण हे फार आता विद्याभारतीच्या सगळ्या मुलांना माहिती आहे की हा ग्रंथ हिंदू धर्माचा आहे. न्यायालयामध्ये तुम्ही जर गेलात कोर्टात ना, तर साक्ष देताना हा ग्रंथ असतो पुढे, असे ठेवतात आणि सांगा देवा शपथ खरे सांगेन खोटे बोलणार नाही. हा अत्यंत पवित्र ग्रंथ आहे. याच्यावर हात ठेवून शपथ घेतली जाते. देवा समक्ष खरे सांगेन खोटे सांगणार नाही याची साक्ष असते भगवद्गीतेची. आणि हा ग्रंथ ठेवलेला असतो. इतका पवित्र धर्मग्रंथ आहे हा. धर्म ग्रंथ कोणाची निंदा करत नाही.
पण जे अधर्माने वागतात त्यांची निंदा तो करतो. बरं मला सांगा, या ठिकाणी पहिले कोण बसलेत रथामध्ये? कोण बसलेत? तुम्ही सर ह्यांना भगवद्गीतेची पुस्तकं दिलेली आहेत ना? बरं असू दे, आपण पुढच्या वर्षी द्यायची व्यवस्था करूया. याच्यापेक्षा मोठी एक एडिशन आहे, प्रत आहे, त्याच्यामध्ये भगवान कृष्ण या रथाचे सारथ्य करतायत. सारथ्य म्हणजे माहितीये? ड्रायव्हर माहितीये ना? काय करतो तो? हा बरोबर आहे, गाडी हाकलतो, गाडी घेऊन जातो. मग हे आहे ना, हे रथ चालवतायत, रथ चालवतायत. रथ म्हणजे त्याला घोडे बघा किती आहेत. रथ चालवण्याचं काम कृष्ण करतायत. आणि मागे कोण बसलेले आहेत? अर्जुन. हा करेक्ट, अर्जुन बसलेले आहेत मागे आणि पुढे बसलेले आहेत भगवान कृष्ण. आता हे दृश्य आहे, हे महाभारतातलं दृश्य आहे. आता पुन्हा मी कधी कधी तरी मुद्दामीन आणि तुम्हाला स्टोरीज सांगेन, पण आज आता एवढा तो पोर्शन व्हास्ट आहे की तुम्हाला कसं सांगायचा हाच प्रश्न आहे. तर या अर्जुनाला, मागे अर्जुन बसलेला आहे आणि पुढे भगवान कृष्ण बसलेले आहेत. आणि ह्या भगवान कृष्णांना अर्जुन सांगतोय की दोन सेना ज्या आहेत, सेना म्हणजे सैन्य, इकडे एक सैन्य आहे आणि इकडे एक सैन्य आहे. कुठली दोन सैन्य आहेत? कोणी सांगू शकेल? येस बोला. एकीकडे कौरवांचं आहे आणि एकीकडे पांडवांचं आहे. आता खरं ते चुलत भाऊ आहेत, भाऊ आहेत ते, पण तरी सुद्धा भांडतायत ते, बरं का, ते भांडतायत. आता तुम्ही सांगा, तुम्हाला जर एखाद्या आईने दोन बिस्किट दिली, तुम्हाला बहीण आहे किंवा भाऊ आहे, तुम्ही काय कराल? एक बिस्किट तू खाशील, दुसरं भावाला द्याल, बरोबर आहे? आणि दोन नाही, एकच जर बिस्किट दिलं तर काय कराल? अर्ध तुम्हाला आणि अर्ध त्याला द्याल, बरोबर आहे? पण इथं काय झालंय, हे कौरव पांडव जरी भाऊ असले तरी या पांडव संपूर्ण राज्य आहे, ते राजे आहेत, त्यामध्ये खरं त्या राज्याची थोडी जमीन पांडवांना आणि थोडी जमीन कौरवांना द्यायला पाहिजे. म्हणजे आता मी साध्या भाषेत बोलते. पण यातले जे कौरव आहेत ना, ते आपमतलबी आहेत. फक्त सगळं आहे ते आमचं, हेही आमचं, हेही आमचं आणि तुमचं आहे ते पण आमचंच. खरं करायला काय पाहिजे? आपण एक बिस्किट दोन भावात देतो की नाही, तसं द्यायला पाहिजे. पण अगदी त्यातला महाभारतातलाच शब्द म्हणजे सुईच्या अग्रावर, म्हणजे सुईच्या टोकावर किती मावेल जमीन मावणार नाही, एवढी कणभर जमीन सुद्धा तुम्हाला देणार नाही, काय करायचंय ते करा, असं कौरवांनी पांडवांना सांगितलं. हा धर्म नव्हे. आता तुम्ही म्हणाल आपण हिंदू धर्म, बरोबर आहे, आपण हिंदू धर्मवाले आहोत. पण धर्म म्हणजे काय? ऐका जरा, धर्म म्हणजे काय ऐका. नुसतं हिंदू धर्म, ख्रिश्चन धर्म, मुस्लिम धर्म असं नाही. धर्म म्हणजे, आता मी कोण आहे? मी शिक्षिका आहे समजा मी आहेच. माझा धर्म काय? तुम्हाला शिकवणं. तुम्ही कोण आहात? विद्यार्थी. तुमचा धर्म काय आहे? शिकणं. तुमचा धर्म आहे शिकणं, माझा धर्म आहे शिकवणं. आईचा धर्म काय आहे? आई काय करते? सकाळी उठून पोळी भाजी डबा बनवते, तिचा धर्म आहे तुमचं पालन पोषण करणं. बाबांचा धर्म काय आहे? त्यांनी नोकरी करणं. करेक्ट, बरोबर आलं. नोकरी करणं, बाहेरून पैसे कमवून आणणं, तुमचे मग काय असतील ते वस्तू गरजा पुरवणं, लाड करणं, याला म्हणायचा धर्म. परंतु ऐका, जेव्हा धर्माप्रमाणे लोक वागत नाहीत, विद्यार्थी विद्यार्थ्यांप्रमाणे वागत नाहीत, म्हणजे अभ्यास न करता नुसती हुल्लेगिरी करतात, शिक्षक शिक्षकांप्रमाणे वागत नाहीत, शिक्षक शिक्षकासारखाच पाहिजे. म्हणजे अय्या आमच्या मॅडम आल्या होत्या ना, त्या अगदी अशा आल्या होत्या की ते मग तो फ्रॉक तो अमुक नाही. हिंदू धर्माप्रमाणे येणारी मॅडम ही अशीच पाहिजे, तिची साडी पाहिजे, ती काय जे आपल्या धर्माने सांगितलंय तोच पोशाख पाहिजे, ती तशीच वागली पाहिजे, तिने अभ्यास करूनच शिकवलं पाहिजे, ती शिक्षिका तसंच पाहिजे, शिक्षक असाच पाहिजे, विद्यार्थी अभ्यास करणाराच पाहिजे. आई ही आई सारखीच पाहिजे, तुम्हाला जवळ घेणारी पण पाहिजे आणि वेळ प्रसंगी एक धपाटा पण देणारी पाहिजे. बरोबर आहे ना? चुकलं तर धपाटा द्यायला पाहिजे, कारण तिला तुम्हाला चांगलं मोठं करायचंय, तो तिचा धर्म आहे. म्हणजे आता टीव्हीवरची ऍडव्हर्टाईज बघून का आया अगदी संतूर मम्मी नसली तरी चालेल, आमची मम्मी जराशी रागीट पण आहे आणि प्रेम पण करते, अशी आपली आई आहे. मग तो आईचा धर्म आहे. मग याप्रमाणे धर्म जर प्रत्येक जण आपल्या आपल्या धर्माप्रमाणे वागला तर तो समाज चांगला चालतो आणि प्रत्येकाने आपला धर्म म्हणजे आपण कसं वागायचंय हे विसरून तो वेडा वाकडा वागायला लागला
तर सगळा समाज विस्कळीत होतो. आणि म्हणून हे जे बसलेले आहेत ना भगवान कृष्ण, ते म्हणतात या महाभारत काळात समाज चुकीचा वागायला लागलाय, म्हणून मला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा येतो आणि सगळ्या जगाला धडा शिकवतो, असा अर्जुनाला पण त्यांनी उपदेश केलेला आहे. की हे समोर दिसत आहेत ना, हे धर्माप्रमाणे वागत नाही आहेत, तुम्हाला द्यायला पाहिजे जमीन तेवढी देत नाहीयेत, तुमच्या बायकोचं वस्त्रहरण करतायत. किती जणांना महाभारत माहितीये? द्रौपदीला द्रौपदीला सभेमध्ये आणून तिचे वस्त्र असं फरफटत आणलेलं तुम्ही दृश्य बघितलेत ना, युट्यूबवर आहे. मग हे कसं आहे, बरोबर आहे का सांगा? हे धर्माप्रमाणे वागणं आहे का सांगा? तर असं हे फरफटत तिला आणणं हे धर्माप्रमाणे नाहीये, हे धर्माप्रमाणे नाहीये असं प्रत्येक ठिकाणी त्या अर्जुनाला सांगत भगवान कृष्ण निघालेले. आणि झालंय काय की समोर हा रथ आणून दोन सेनांच्या मध्ये उभा केल्यानंतर अर्जुन म्हणतोय की हा माझ्याबरोबर शिकायला होता, हे माझे गुरुजी आहेत, हे अमुक आहेत, मी यांच्यावर कसं युद्ध करू, मी यांच्यावर कसा बाण मारू? मग कृष्ण सांगतात, म्हणून तुम्ही आता 18 अध्यायची भगवद्गीता म्हणलात की नाही, ह्याच्यामध्ये पहिलंच आहे की पहिला श्लोक म्हणा बरं, जरा पहिला श्लोक म्हणा. गेले कौरव बास, पहिला श्लोकच आहे तुम्ही सांगितला. हे समोर माझे सगळे दिसत आहेत, माझेच आहेत, यांना समोर म्हणजे तिकडं नका बघू, इकडून अर्जुन सांगतोय कृष्णाला हा की हे सगळे माझेच आहेत, यांच्यावर मी बाण कसा मारू, यांच्यावर मी तलवार कशी उपसू, असा पुन्हा पुन्हा विचारतोय. आता हा झाला सीन कुठला आहे माहितीये का? हा सीन हा कुरुक्षेत्र, म्हणजे जिथं युद्ध चालू आहे ना तिथे हे घडतंय युद्ध, तिथे आहे चालू युद्ध. तो आणि इकडं धृतराष्ट्र नावाचे अर्जुनाचे काका आहेत, आंधळे आहेत, त्यांना काही कळत नाही तिकडं काय चाललंय ते. त्यांच्या गावाचं नाव आहे हस्तिनापूर. हस्तिनापूर ही पांडवांची राजधानी आहे. तिथे ते धृतराष्ट्र बसलेत आणि त्यांच्या शेजारी संजय नावाचा एक राजा आहे. संजय नावाचा एक राजा आहे आणि त्याला भगवान श्रीकृष्णाने दिव्य दृष्टी दिलेली आहे. आता दिव्य दृष्टी तुम्हाला मी दिसतेय, मला तुम्ही दिसतायत, पण मला अजून कुठेतरी काहीतरी चाललंय हे दिसत नाहीये. आता परशुरामला काय चाललंय ते मला दिसत नाहीये, दिल्लीत काय चाललंय ते मला दिसत नाहीये, कारण मला दिव्य दृष्टी नाहीये. लांबचं बघण्याची दिव्य दृष्टी आहे का मला? नाही. तुम्हाला आहे का? नाहीये. पण ती संजयाला भगवान कृष्णाने दिली आहे आणि तो धृतराष्ट्र सारखा म्हणतोय की तिकडं ज्या युद्धात काय चाललंय ते मला सांगा, युद्धात काय चाललंय ते सांगा. आणि संजय ते तिकडं जे कुरुक्षेत्रावर युद्ध चाललंय ना ते इकडं हस्तिनापुरात सांगतोय. म्हणजे समजा तुम्ही आता शिळेच आहात आणि चिपळूणात काय चाललंय ते इथं संजय बसून सांगतोय, हा तिथं त्या शिवाजी पुतळ्याच्या तिथं मोर्चा आलाय, तिथं अमुक झालाय. अशी लांबचं बघण्याची दृष्टी. तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक शोध आणि प्रत्येक गोष्ट ही आपल्या शास्त्रात आहे आणि महाभारतात आहे, वेदामध्ये आहे, सगळ्यामध्ये आहे. पण आपण काय म्हणतो, तो दूरदर्शनचा शोध ना, तो त्या अमुक अमुक शास्त्रज्ञान दिला. दूरदर्शन म्हणजे माहितीये ना, दूरदर्शन म्हणजे काय? टीव्ही म्हणतात, माहितीये ना. हा, मग कुठे मॅच चालली आहे? कुठे? मँचेस्टरला, इंग्लंडला चालली आहे. बघताय कुठं? इंडियात, भारतात बघता ना. मॅच कुठेतरी परदेशात चाललेली असते आणि ती बघतात. ते दूरदर्शन, हे दूरदर्शन, ही दूरदृष्टी पहिल्यांदी महाभारतात आणि रामायणात आलेली आहे. महाभारतात संजयालाच दिली आहे ना कृष्णानी. त्या तिकडे युद्ध चाललंय, त्याची इकडे कॉमेंट्री सांग धृतराष्ट्राला. धृतराष्ट्राला सांगतोय, हा आता दोन्हीकडच्या दोन सेना उभ्या आहेत आणि मध्यात रथ उभा केलेला आहे आणि अर्जुन भयभीत झालेला आहे, तो त्याला कंप सुटलेला आहे आणि तो म्हणतो मी यांच्यावर बाण टाकूच कसा, मला नाही जमणार. हे माझे गुरुजी दिसत आहेत द्रोणाचार्य, ते पण माझ्या विरुद्ध उभे आहेत. हे कृपाचार्य आहेत, ते पण विरुद्ध उभे आहेत. आणि हे माझ्याबरोबर आश्रमात म्हणजे शिकलेले आहेत, पण माझ्या विरोधात उभे आहेत. यांच्यावर कसा टाकू, असं पुन्हा पुन्हा विचारतोय. आणि हे संजय धृतराष्ट्राला सांगतोय, म्हणजे त्यांच्या काकांना की ज्यांनी राज्य बळकावलेलं आहे,
राज्य द्यायला पाहिजे. दोन पांडू आणखीन धृतराष्ट्र हे दोघं सख्खे भाऊ आहेत. पुढे पुढे पुन्हा माझी पुन्हा इथं व्हिजिट होईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. पण त्यांच्यामध्ये तो संजय सांगतोय धृतराष्ट्राला. रामायण कोणाला माहितीये रे? रामायण किती? ठीक आहे, छान. जटायू किती जणांना माहितीये? येस. जटायूचा भाऊ किती जणांना माहितीये? येस. कोण आहे रे? करेक्ट करेक्ट. मी मुद्दाम का हे आजमावलं की विद्याभारती संकुलमध्ये रामायण महाभारत का होईना विद्यार्थ्यांना माहितीये. माझ्याकडे इंग्लिश माध्यमाचे विद्यार्थी येतात, त्यांना रामायण महाभारतातल्या काही घटना माहित नसतात, का ठो माहित नसतं. या मुलांनी छान उत्तर दिलं. काय तुझं आडनाव? हा, काटे. बर, हा साठे. हा साठे. अच्छा, असू दे असू दे. तर संपाती मी का विचारला? संपाती माहितीये का? संपाती हा जटायू पक्षी माहितीये ना? हा, त्याचा तो भाऊ आहे. आणि जेव्हा सीतेला पळवली गेली, रावणाने सीतेला पळवली, तेव्हा प्रभू रामचंद्रांना कुठे माहिती होती कुठं गेलीये काय ते? जेव्हा ते हा कोणाच्या? हा, मग ऐका ते त्यामुळे त्याला माहित नाही ना कोण चोरून घेऊन गेला, किडनॅप कोणी केली, कोणाला किडनॅप शब्द बरोबर नाही ऍक्च्युअल, जे पळवली रावणाने. तेव्हा ते शोध घेत घेत संपाती जिथं होता, त्या संपाती या गृध्र म्हणजे गिधाड आहेत ते गिधाड, त्यांना दिव्य दृष्टी होती संपातीला. संपातीने सांगितले प्रभू रामचंद्रा सीता मातेला रावणाने पळवून नेलेली आहे आणि आता ती लंकेमध्ये म्हणजे आत्ताची श्रीलंकेमध्ये राक्षसनींच्या गराड्यामध्ये अशोकवनात तिला तिथं बसवून ठेवलेली आहे. हे माझ्या दृष्टीला दिसतंय. बघा, संपाती दक्षिण भारतात आहे इथं आणि सीता तिकडे श्रीलंकेत आहे. त्याला दिव्य दृष्टी दिली होती, लांबचं बघण्याची दृष्टी. तशी संजय आला, लांबचं बघण्याची दृष्टी भगवान श्रीकृष्णाने दिलेली होती. आणि त्यामुळे ही जी भगवद्गीता जिथं घडतीये, अर्जुनाला कृष्ण उपदेश करतायत, ते सगळं हे सांगतोय संजय धृतराष्ट्राला. हे असं झालंय. म्हणून तुम्ही म्हणता ना ती ऐके धृतराष्ट्र, काय पहिली ओळ ती धृतराष्ट्र म्हणी म्हण बाई एकदा. ऐका, धृतराष्ट्र उत्सुकपणे ऐकतोय. हा, काय झालं, काय झालंय, काय चाललंय तिथं. आणि मी तुम्हाला खरं जास्ती आत म्हणजे विशेष गुढार्थात नेणार नाहीये, पण त्याचाच पहिला श्लोक आहे की मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. माझ्या आणि पांडूच्या मुलांचं काय चाललंय इथं, माझं आणि तुझं, हा पहिली दुही पहिल्या श्लोकाला आलेली आहे. आणि ह्या दुहीनी म्हणजे दोघं वेगवेगळे आहोत आपण, खरं एकाच घरातले आहेत, कुरु घराण्यातलेच आहेत, परंतु तुम्ही वेगळे आणि आम्ही वेगळे. माझी मुलं आणि त्याची मुलं यांचं काय चाललंय इथंच त्यांनी द्वैत भाव दाखवलाय. आणि असं करत करत आता तुम्ही सगळे 18 श्लोकामध्ये अनेक अध्याय तुम्ही सांगितलेत की कर्म करा. कर्म करा म्हणजे आता जसं कर्म म्हणजे धर्म, तुम्ही आता कर्म कुठलं करायचंय? अभ्यास. मी कर्म काय करायचंय? शिकवायचंय. मग अशी धर्म सांगितलं ना, प्रत्येकाने आपलं कर्म केलं की धर्म टिकतो. आपल्याला दिलेलं कर्म करायचंय, तो कर्म करा आणि फळाची अपेक्षा करू नका. तुम्ही उत्तम अभ्यास केलात, उत्तम कर्म केलं की तुमचा रिझल्ट उत्तम लागणारच. हे भगवंताने सांगितलं अर्जुनाला. तुझं कर्म काय आहे आता सांगा. अर्जुन तिथे आलेला आहे युद्धाला, तो कुठला धर्म आहे त्याचा? क्षत्रिय. क्षत्रियाचं काम काय आहे? येस, त्यांनी वीरता दाखवायची आहे. तू इथं कशाला आलेला आहेस? तू हातात बाण घेऊन टाक. क्षत्रियाचे काम कोणते? क्षत्रियाचे कार्य कोणते? धर्म असे कोणता? अर्जुना ऐका आता गीता. अर्जुना ऐक, मी सांगतो, तुझा धर्म आहे क्षत्रिय, मार बाण तिकडं. जिथं अन्याय आहे तिथं बाण मारलाच पाहिजे. तुम्ही रोज नाना तऱ्हेच्या बातम्या ऐकता. जे लोक अन्यायाने वागतात त्यांच्या विरोधात गेलंच पाहिजे. आपण भारतीय सगळे एक आहोत आणि असा आपला भारत देश अखंड राहायला पाहिजे असेल तर जे अन्यायाने आपल्याला वागतायत, जे आपल्याला मारून टाकतायत, जे आपला धर्म विचारून मारून टाकतायत, अशा लोकांशी त्या शत्रूशी तसंच वागलं पाहिजे. आज आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आहेत
आणि ते सुद्धा आम्ही भारताला विश्वगुरु करा म्हणून ते विश्वगुरु करतायत, कारण आमच्याकडे हा विश्वगुरु आहे. विश्वम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरु आमच्याकडे भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि आज अनेक देश ही भगवद्गीता देशाचे राष्ट्राध्यक्ष ही ठेवतात आणि यातलं तत्वज्ञानाप्रमाणे पुढे चाललेले असतात. तर असा हा एक प्रसंग आहे हा युद्धाचा. आणि प्रत्येक ठिकाणी हा भगवान श्रीकृष्ण हे सांगतायत. तर कोणाला सांगतायत? अर्जुनाला सांगतायत. अर्जुन कोण आहे त्यांचा सांगा? अर्जुन हा त्यांचा मित्र आहे, अर्जुन हा त्यांचा भक्त आहे, आणि अर्जुन हा एकीकडे त्यांचा भाऊ पण आहे. पण खरा काय आहे? तो भक्त आहे. मध्येच काही ठिकाणी सखा म्हणजे मित्र म्हणून उल्लेख करतात. तू माझं ऐक, तू माझं ऐक म्हणून प्रत्येक ठिकाणी कृष्ण सांगतायत. त्यात आता पहिला विद्यार्थी हिचा जो म्हणला, कोण म्हणला बरं? 15वा अध्याय कोण बोलला? येस, शेवट काय केलास? बोल. इति श्रीमद भगवद्गीता असू. बोला. शाबास. आडनाव काय आपलं? सकपाळ. शाबास सकपाळ. छान. आता हे तू म्हणलास आणि शेवटी म्हणलास इति श्रीमद भगवद्गीता असू उपनिषत्सु. उपनिषत्सु कुठं आली ही भगवद्गीता? उपनिषदातून आली. आता उपनिषद कुठली? त्या पहिल्या मॅडम होत्या ना, त्यांनी मगाशी त्याचा उल्लेख केला की सर्व उपनिषदा गावा दोग्ध्वा गोपाल नंदना. पुढे मोठे झालेत की अर्थ सांगेन, आता फार वेळ काढणार नाही. उपनिषद रूपी गायींचं दूध या भगवंतानी काढलं आणि ते अर्जुनाला प्यायला दिलं. ही भगवद्गीता आहे. उपनिषदातून घेतलेली आहेत. वेद किती जणांना माहिती आहेत? बोला. वेद किती जणांना माहिती आहेत? किती वेद आहेत? बोल. येस. 4. शाबास. पहिला ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद. आता इथं सांगे वेदांत हरी, या 4ही नंतर वेदांत येतो म्हणजे उपनिषद येतात. उपनिषद हे पण ग्रंथ आहेत हा. 4 वेद हे ग्रंथ आहेत. ते कोणी तयार केले आहेत? ग्रंथ म्हणजे तेव्हा लिहिले गेलेलेच नव्हते. त्याचा कर्ताच मुळी हा आहे भगवान. आपल्या 4ही वेदांची निर्मिती भगवंतानी केलेली आहे आणि आपल्या धर्माची निर्मिती पण भगवंतानी केली आहे. म्हणून आपण म्हणतो आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय, असं आपण म्हणतो. आपला धर्मच मुळी भगवंतांनी निर्माण केलाय, देवानी. बाकीच्या धर्माला वेगवेगळा संस्थापक आहे. बाकीच्या धर्माचा प्रत्येकाचा वेगळा संस्थापक आहे, स्थापना करणार आहे. म्हणजे ख्रिश्चन असेल तर येशू असेल, मुस्लिम असेल तर मोहम्मद असेल, आणि पारशी असेल तर झरतृष्ट असेल. पण आमचा भगवान श्रीकृष्ण आहे. या भगवान श्रीकृष्णाने धर्म निर्माण केला आणि धर्म आधी 4 वेद ते पण भगवंताच्याच तोंडचे आहेत आणि त्यानंतर उपनिषद. आता उपनिषदामध्ये त्यांनी कशाचं तत्वज्ञान सांगितलं? आत्मा. आत्मा शाश्वत असे आता तुम्ही म्हणलात ना आत्ताच्या तुमच्या श्लोकामध्ये, हे अर्जुना आत्मा शाश्वत आहे. आता ऐका, तुम्ही जिवंत आहात, मी जिवंत आहे. का? कारण आपल्यामध्ये काय आहे? आत्मा आहे. म्हणजे त्याला म्हणतो आपण जीवात्मा. वरती येतो परमात्मा आणि त्याचे आपण अंश आहोत. तो मगाशी म्हणला ना मम अंशो जीवलोके, माझे अंश प्रत्येक आहेत. तुमच्यामध्ये देवत्व आहे, तुमच्यामध्ये देवत्व आहे, तुमच्यामध्ये देवत्व आहे, माझ्यामध्ये पण देवत्व आहे, माझ्यामध्ये पण जीव आहे आणि तो जीवात्मा आहे आणि वर परमात्मा आहे. तर अरे अर्जुना, आत्मा आहे ना त्यांच्यामध्ये, तो अमर राहणार आहे. तू मार त्यांना बाण, शरीर निघून जाईल. आत्मा अमर आहे हे लक्षात ठेव. आणि जर तू युद्धात जिंकलास तर तुला ते राज्य मिळणार आहे, आणि जर युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्गामध्ये प्रवेश आहे, असं भगवंत सातत्यानं सांगतायत. मग कर्मयोगात त्यांनी तेच सांगितलं, भक्तियोगात त्यांनी तेच सांगितलं, सांख्य योगात त्यांनी तेच सांगितलं. असं करत 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 अर्जुन जो गलित गात्र झाला होता, मी यांच्यावर कसा बाण मारू, मी कसं करू, त्या ठिकाणी अर्जुनाने सगळ्यात शेवटच्या श्लोकामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये तो जो संजय आहे त्याला परत धृतराष्ट्र प्रश्न विचारतोय. आता एवढं सगळं तुम्हाला सांगितलंस, एवढे योग सांगितलेस की हे एवढे योग भगवंतानी युद्धभूमीवर सांगितले. प्रत्यक्षात एक पहिले 6 अध्याय भगवंतानी सांगितलेत, पुढचे उपनिषदातले त्याला जोडलेले आहेत. असो, परंतु हे अध्याय सांगितले, आता सांग मला युद्धाची परिस्थिती कशी आहे, कौरवांचं काय झालं, कोण मारला गेला, एकूण 18 दिवस युद्ध झालं, कोण कोण मारला गेला ते सगळं तुम्हाला सांग. ते सगळं सांगितलं. मग आता संजय मला तुझं ओपिनियन दे, तुझं मत दे. आता याच्यात जिंकणार कोण ते सांग. कोण जिंकतील सांगा. का जिंकणार आहेत सांगा.
सत्याच्या बाजूने. येस येस बोल. कारण का ते सत्याच्या बाजूने. करेक्ट. अरे वा. कारण ते सत्याच्या बाजूने आहेत. मग आपल्याला भगवद्गीता म्हणते सत्य बोला, सत्य बोला. तुम्हाला सांगतात ना शाळेमध्ये सर, सत्य बोला, सत्यम वद. सत्यम वद सांगतात की नाही? खरं बोला सांगतात की नाही? एक खोटं बोललं तर 10 खोटं बोलावं लागतात. तुम्हाला विचारतात, हा झाला का गृहपाठ, होमवर्क झाला का? मग तुम्ही केलेला नसतो, मग नाही वही घरी विसरली, काहीतरी खोटी थाप ठोकून द्यायची, नाही मला बरं नव्हतं. बरं नव्हतं मग काय आई बोलली नाही बा बरं नव्हतं म्हणून, मग झालं ते खोटं पचलं नाही, मग आणि काही खोटं बोलायचं. असं एक खोटं बोललं की सतत पुढे पुढे खोटं बोलायला लागतं. मग खोटं बोलायचं नाही, सत्य बोला. भगवद्गीता सांगते सत्यम वद. तुम्हाला त्याच्यातली एक गोष्ट सांगते की युधिष्ठिर वगैरे सगळे एकाच ठिकाणी होते ना शिकायला. कृष्ण पण एकाच गुरुजींकडे होता शिकायला. तर त्यांचे जे गुरुजी त्यांनी सांगितलं, हाच पहिला नियम दिला, सत्यम वद, खरं बोला. आणि सांगितलं उद्या या अभ्यास करून. सगळ्यांनी बोट वर केली, आमचं पाठ झालं सत्यम वद. एकाच बोट फक्त वर आलं नाही, ते म्हणजे धर्मराजा किंवा युधिष्ठिर. मग गुरुजी म्हणले तू जरा स्लो विद्यार्थी दिसतोय, तुला कळायला वेळ लागतोय. ते म्हणले तुम्हाला 6 महिने द्या, मी तुम्हाला हा पाठ करून दाखवतो. सत्यम वद, खरं बोला, ही 2 वाक्य म्हणणं खूप सोपं आहे. पण खरं आचरणात आणणं, खरं आपल्या आचरणात आणणं, खरं बोलणं. युधिष्ठिर म्हणला मला 6 महिन्याचा अवधी द्या आणि नंतर मी सांगेन की हे मी शिकलो. आपण खोटं बोलतो, मधून मधून सातत्यानं खोटं बोलतो. खोटं बोलायचं नाहीये, त्याचा अभ्यास करायचा. आपल्या वर्तनात खरं बोलणं आलं पाहिजे. मी गृहपाठ केला नाही कारण मी आळस केला, सरळ सांगा माझ्या हातून आज आळस झाला. खरं बोलायचं. भगवद्गीता सांगते सत्य बोला. अजून एका 17व्या अध्यायामध्ये एक तुम्हाला याचा श्लोक होता बघा आता, तुम्ही अन्न कसं खावं. मॅडम तो 17व्या अध्यायाचा श्लोक जरा म्हणा. नाही सत्व रजतम, तो अन्न कुठलं खावं. करेक्ट, बरोबर आहे. अशा नाही तैसे. जेवण कसं असावं तुम्हाला रोज सांगतात सर. सत्व रज आणि तम. सत्व म्हणजे सात्विक असावं, म्हणजे ते चांगलं आईने सकाळी तयार केलेलं चांगलं, ते रसाळ असावं, ताजं असावं, हे झालं सात्विक जेवण. राजस म्हणजे कुठलं, ऐका आता चायनीजचा वास सुटला, चायनीजच्या गाडीवर खाल्लं. आता वडापाव सुटला, ते खाल्लं. असं ते वास सुटले, मग ते जेवण खाल्लं, मग चमचमीत होतं, झणझणीत होतं, तेल होतं. हे सगळं झालं राजस, कारण जिभेचे चोचले पुरवता तुम्ही. आणि तामस कुठलं माहितीये, शिळ उष्ट, हे तामस. आणि जसं तुम्ही अन्न खाणार तसा तुमचा स्वभाव बनणार. मग हे तिन्ही गुणांना बॅलन्स ठेवायचं काम करायचंय. तिन्ही गुण सम पद्धतीने पाहिजेत. म्हणून आहार कसा असावा हे पण भगवद्गीता शिकवते. शरीर माध्यम खलु धर्म साधन, हे शरीर पण उत्तम असावं, लेच पेच नसावं, खाणं पिणं वेळेत असावं, हे पण भगवद्गीता शिकवते. अशा या भगवद्गीता शिकवणाऱ्या या श्रीकृष्णाला लहानपणापासून, वाजलेत किती, 2 मिनिटं आहे ना सर. हा, अशा या श्रीकृष्णाचं लहानपणापासून तुम्ही बघत आलेला आहात. तुम्हाला चरित्र माहिती आहे. त्याला कृष्णाला जगद्गुरु का म्हणतात, तर तो म्हणतो यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी या धर्माला जेव्हा ग्लानी येते, लोक त्यांच्याप्रमाणे वागत नाहीत दिलेल्या कामाप्रमाणे, तेव्हा तेव्हा मी येतो आणि तो धर्म तसाच्या तसा मी स्थापित करतो, असं इथं भगवंत म्हणतायत. आता ऐका, तुम्हीच उत्तरं द्यायची आहेत, मी व्याख्यान देणार नाहीये. कृष्ण जन्माला आले आणि गोकुळात एक पुतना नावाची मावशी फिरत होती की तिला सगळी बालक मारून टाका म्हणून आदेश होता कंसाचा. बरोबर आहे. पहिला वध श्रीकृष्णाने कोणाचा केला, कारण तिला अरे सगळी लहान मुलं मारून टाकल्यावर उरणार कोण, पुढची प्रजा राहायची कशी. सगळ्यात बालपणी कोणाचा वध केला, आता चुकून माझ्या तोंडून गेलेला आहे शब्द, येस, पुतना नावाच्या राक्षसणीचा केला, की जी प्रत्येक मुलाला घ्यायची आणि आपलं स्तनपान द्यायची, प्यायलं की मूल मारायचं.
भगवंत पण छोटेच होते, ऐका. विष होत, बरोबर आहे. मग ऐका, भगवंतानी तिचं स्तनपान करताना इतका तिच्या शरीरातलं सगळं रक्त आटवून टाकलं की ती बिन रक्ताची झाली आणि तिथंच ती मरून पडली. हा पहिला वध केला भगवंतानी, दुष्टांचं निर्दालन. दुसरा वध केला कोणाचा केला कोण सांगतोय? कंसाचा, मामाचा. आता मामा होता सख्खा, पण त्या मामानी काय केलं होतं सांगा, बोला. मामानी कृष्णाचे मामाने आजी आजोबांना टाकलं होतं. कोणाला? उग्रसेनाला तुरुंगात टाकलं होतं. आणि कृष्णाचे वडील वसुदेव आणि देवकी यांना पण तुरुंगात टाकलं होतं. दुष्ट मामा होता म्हणून कंसाचा वध झाला. असं करत करत गोपांमध्ये कृष्ण खेळला. तुम्ही कसे आता सगळे एकत्र खेळता, बरोबर आहे? सगळे समान, सगळ्यांचे डबे समान. काय आणता डब्यात? काय आणता? पोळी भाजी? काय आणता? शाळेचाच असतो, म्हणजे सगळ्यांना एकच. कृष्णाचं म्हणणंच आहे काय, समान असतो भोजनम. सगळ्यांचं भोजन सारखंच असलं पाहिजे. हा काहीतरी गुलाबजाम घेऊन आलाय, तो काहीतरी जिलबी घेऊन आलाय, तो काहीतरी शिळी भाकरी घेऊन, हा समान असतो भोजनम. सगळ्यांचं जेवण समान असावं, म्हणजे आपण सगळे सारखे. इथं मी वर आणि तू खाली असं दाखवायचं नाही. सगळ्यांमध्ये समानता येण्यासाठी कृष्णाने सगळ्यांना, ते काय म्हणतात, गोपाळकाला म्हणतात ना, त्याच्यामध्ये यांनी काय आणल्यातला या, यांनी काय आणलंय, ते सगळं एकत्र करून एकच जेवण करायचं. हा कृष्णाचा आदेश आहे, कृष्णाचा तो प्रसाद आहे. गोवर्धन पर्वत उचलायचा होता, पाऊस जास्ती झाला म्हणून. सगळ्या गोपांना काय सांगितलं, या तुम्ही, आपण हा गोवर्धन उचलूया. सगळे गोपाल म्हणले तसं कसं नाही, तुम्ही काठ्या लावा. सगळ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये बळ आहे हे जागृत केलं. सगळ्यांनी काठ्या लावल्या आणि कृष्णाने मात्र खालून सुदर्शन लावलं, उचलला गेला. परत सगळ्यांना एकत्रीकरण केलं. असा हा भगवान कृष्ण की जो सातत्यानं एकी आणतोय, सगळ्यांमध्ये समानता आणतोय. हे जे सगळं करत 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 तो या युद्धात आला आणि जे अधर्म आहे तो नाहीसा करून टाक. हे अर्जुना, या भारतातला अधर्म नाहीसा करून टाक आणि हा भारत परत छान राहू दे, चांगला राहू दे, तो विश्वगुरु राहू दे. की जो आज आता आपण करतोय, आपल्या सुद्धा भारताची जी संस्कृती आहे, किंवा तुमच्यावर आता जे संस्कार विद्याभारतीला केले जात आहेत, फार सुंदर संस्कार आहेत. मला खूप आवडलं, म्हणजे मला आल्यानंतर प्रसन्न वाटलं. एक बसायची अरेंजमेंट सुंदर, विद्यार्थी एकदम शिस्तबद्ध, सगळ्यांचं म्हणणं छान, 18 अध्याय तुम्ही सुंदर म्हणलेत. हे असं पाहिजे आणि पुढे तसं आचरण केलं पाहिजे. यासाठी भगवद्गीता जयंती ही साजरी करायची असते. दरवर्षी तुमच्याकडे वेगवेगळे व्याख्यात येतील. खरं म्हणाल ना तर तुमच्यासारख्या छोट्या मुलांपुढे भगवद्गीता कशी मांडायची हाच माझ्यापुढे प्रश्न होता. मी सरांना बोलले, किंवा त्या मुसळे मॅडमचा फोन आला होता, त्यांना म्हणलं मी काय सांगू भगवद्गीतेबद्दल. मुलं कितवीची आहेत, पण मुलांना तुमच्याकडे बघितल्यानंतर यांना थोडीशी आयडिया आहे भगवद्गीता म्हणजे काय. तर भगवद्गीता हा आपला हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. भगवान श्रीकृष्णाने हा सांगितलेला आहे. कोणाला सांगितलंय? त्याचा मित्र, त्याचा सखा, त्याचा भक्त अर्जुनाला सांगितलंय. हा नुसता असा नाहीये. जेव्हा आपली गोंधळलेली स्थिती असते त्यावेळेस तो भगवद्गीता ग्रंथ आवश्यक असतो. रोजच्या याच्यात सुद्धा असते. आई मी हा ड्रेस घालू का, हा ड्रेस घालू, मी हे करू का ते करू, शाळेत जायचंय ना मग अमुक अमुकच हा गणवेश घालून जायचंय, हे करू का ते करू नये, 9 वाजायला आले, शाळेत जायची वेळ झाली, हे सुद्धा ते भगवंतच बोलत असतात. तर गोंधळलेली स्थिती मनाची ठेवून देत नाही. आणि म्हणून तुम्ही एकाग्र व्हावं यासाठी हा ग्रंथ आहे. या भगवद्गीतेच्या या जयंती निमित्त आज या ठिकाणी विद्याभारती संकुलामध्ये मला आपण सर्वांनी बोलवलं. माझ्या पद्धतीनं जसे मला, म्हणजे मी शिक्षिकाच आहे, माझ्या पद्धतीनं मला जसे विचार तुमच्यापुढे मांडायचे होते ती संधी दिलीत आणि तुम्हाला सगळ्यांना बघून आनंद झाला. मी विद्याभारतीमध्ये पहिल्या ओपनिंगला आले होते त्यापेक्षा आता असं स्वरूप बघून फारच छान वाटलं. म्हणजे त्या एंट्रन्स मधून येताना सुद्धा खडबडीत सगळी जमीन वगैरे असंच होतं, पण आता जशी डेव्हलप होत चाललेली आहे, तुम्ही पण एकदम बघितलं, तुम्हाला पण बघून खूप आनंद झाला. असेच पुढे गेल्यानंतर मी कुठल्या शाळेचा विद्यार्थी होतो तर मी विद्याभारती संकुल शिरळचा मी विद्यार्थी आहे असं व्हेरी प्राऊडली अभिमानाने सांगितलं पाहिजे तुम्ही, अशी माझी एक अपेक्षा आहे. म्हणून परत भगवद्गीतेला नमस्कार करून, भगवान गोपाळ कृष्णाला जगद्गुरूला नमस्कार करून मी माझे 2 शब्द इथेच संपवते. जय हिंद, जय महाभारत, महाभारत नको, जय भारत. चला. अच्छा, म्हणजे असं काही विषय आला की आमच्या डोळ्यापुढे पहिले तुमचं नाव येतं.
की लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांना समजेल अशा भाषेत सांगणं ही केतकरबाईंची हातोटी आहे, ते त्यांचं स्किल आहे. त्यामुळे आणि त्या आपल्या कायम मार्गदर्शक आहेत, म्हणजे माझ्या सुद्धा सामाजिक जीवनाच्या मार्गदर्शक त्याच आहेत. माझ्या चिपळूणमधल्या कामाची सुरुवात पण त्यांच्याच शाळेपासून झालेली आहे. त्यामुळे मला तरी कायम त्याच आठवतात, असे काही अडचणीचा प्रसंग असला तरी. खूप छान भाषेत तुम्ही सांगितलं. मुलं अजिबात आमची कंटाळली नाहीत, त्यांच्या कुठे मस्ती विस्ती झाली नाही. म्हणजे मुलांना एकदम ते रसाळ आणि छान झालेलं आहे असं दिसतंय. हो देत आहे. आणि ही गीता पठण जी आपण 18 श्लोकी गीता ऐकली, त्याचं सगळं श्रेय अनुष्का ताईंना आहे. गेली 1.5 वर्ष त्या त्याच्यावर मेहनत घेत आहेत. आणि शेवटचे जे 2-3 श्लोकात थोडीशी जी गडबड वाटली आपल्याला, ती आता नुकतेच बसवलेले आहेत. त्याच्यामुळे हो हो त्यामुळे त्या सगळ्या मुलांचं पण कौतुक. तुम्ही सगळ्यांनी छानपणे ऐकलं, त्याबद्दल तुमचे आभार. बाकी आणि जर चुकत नसेल मी तर जाता एक तुम्हाला ऐतिहासिक माहिती म्हणून सांगून ठेवतो की आज गीतेचा आपण कालगणनेनुसार जर विचार केला तर 5460 वर्ष, 60 ते 65 या दरम्यानचा तो काळ आहे. 5465वी जयंती आहे. आणि इतके वर्ष टिकून राहणारं साहित्य किंवा ग्रंथ किंवा तत्वज्ञान, त्यामुळे ते जगाला अपील होणारं तत्वज्ञान आहे. आणि ते इतके वर्ष टिकलं, ह्याच्यातच त्याचं खरं महत्व आहे. तुम्ही जसे मोठे व्हाल तसं तुम्हाला समजायला लागेल. पण आत्ताही तुमच्यापासून सुरुवात आहे, ओळख आहे, तर जास्तीत जास्त त्याच्यावर शिकायचा प्रयत्न करा.